आज 15 ऑगस्ट आपल्या महान भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन, हा मंगलमय आणि अभिमानाचा दिवस आज देशभर अभूतपूर्व उत्साहामध्ये साजरा होत आहे। या सुवर्ण क्षणी या ऐतिहासिक ध्वजाखाली उभे राहून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज या शुभ दिनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक, सर्व लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, प्रशासनातील माझे सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि सर्व रत्नागिरीकर यांना मी सहस्त्र नमस्कार देखील करतो। ज्यांच्या असीम त्यागातून आणि ज्यांच्या बलिदानातून हा स्वातंत्र्याचा सूर्य आपण पाहत आहोत, त्यांना देखील मी मानवंदना रत्नागिरीकरांच्या तर्फे अर्पित करतो। रत्नागिरी ही नररत्नांची खाण आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक देखील रत्नागिरीचे। घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील रत्नागिरीचे। राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे आणि म्हणून हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना प्रशासन आपल्या दारी ही संकल्पना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून यावर्षी 1,17,907 लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ देण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रशासन यशस्वी झालं आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता की 1,323 महिलांना शेतकरी महिला म्हणून देखील या जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र देण्यात आलं आहे। जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड हे निरंतर चालू ठेवत असताना महाराष्ट्र सरकारनं 2025-26 मध्ये मंजूर झालेला 406 कोटी रुपयाचा जिल्हा नियोजनाचा निधी आज 100% शासनाकडनं मिळाला आणि पालकमंत्री आणि प्रशासनाने मिळून 100% निधी वितरित करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आणि त्याची देखील विकास कामं जिल्ह्याभरामध्ये सुरू आहेत। 406 कोटीवरनं यावर्षी महाराष्ट्र शासनानं आपला नियोजन मंडळाचा निधी हा 439 कोटी केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब, ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतींना जनसुविधांमार्फत 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय पालकमंत्री या नात्याने मी स्वतः घेतलेला आहे। मला सर्वाधिक आनंद या गोष्टीचा आहे की ज्या ग्रामीण भागातनं आपण सर्वच लहानाचे मोठे झालो, त्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्यांचा टॅलेंट सर्च करून इस्रो आणि नासाला पाठवणारा देशातला पहिला उपक्रम आपल्या नियोजन मंडळानं सुरू केला आणि या 3-3.5 वर्षामध्ये शेकडो सर्वसामान्य कुटुंबातली मुलं ही नासा आणि इस्रोला जाऊन आली। आपला जिल्हा दळणवळणच्या निमित्तानं आणि औद्योगिक क्रांतीच्या निमित्तानं आज एका मोठ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे। सी प्लेन सारखा पर्यटनाचा नवीन उपक्रम या वर्षीपासून भाट्यामध्ये आपण सुरू करण्यामध्ये यशस्वी होणार आहोत। भाट्यामध्ये असलेलं हाऊस बोट टर्मिनल असेल किंवा रत्नागिरीमध्ये आवश्यक असणारं 75 तारांकित हॉटेल असेल, याची देखील मुहूर्तमेढ रोडामध्ये आपण यशस्वी झालो आहोत। आज खरं तर औद्योगिक विकासाला चालना देत असताना ग्रीन स्टील प्रकल्प असेल, शिप बिल्डिंग प्रकल्प असेल, गोवा शिपयार्ड असेल, CNG गॅस असेल किंवा डिफेन्स क्लस्टर असेल, हे करण्यामध्ये देखील पुढच्या काही कालावधीमध्ये आपण रत्नागिरीमध्ये यशस्वी होणार आहोत आणि याच्यातनं देखील अनेक मुला-मुलींना रोजगार आपण उपलब्ध करून देणार आहोत। काजू गुंडापासून ज्यूस तयार करून सिरप करणारा महिलांसाठीचा एक नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय पालकमंत्री या नात्याने मी घेतलेला आहे। रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाचा गाभा असल्यामुळं भविष्यामध्ये आपल्याकडे जे ॲक्वेरियम नाही, त्या ॲक्वेरियमला देखील 25 कोटी रुपये देण्याचा निर्णय पालकमंत्री या नात्याने मी घेतलेला आहे। मी जसा राज्याचा उद्योग मंत्री आहे तसा मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि मराठी भाषेला अभिप्रेत असलेलं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये व्हावं आणि अनेक साहित्यिकांची मागणी असलेलं भाषा संग्रहालय सुरू करावं ही अनेक वर्षाची मराठी भाषिकांची एक इच्छा होती। मला अभिमान वाटतो, रत्नागिरी ही पावनभूमी असल्यामुळं हे महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषा संग्रहालय रत्नागिरीमध्ये सुरू करण्याचा निर्णय मराठी भाषेचा मंत्री म्हणून घेतलेला आहे आणि हे संग्रहालय देखील हे देशातलं मातृभाषेचं पहिलं संग्रहालय ठरणार आहे। यासाठी देखील कोट्यावधी रुपयाचा भरीव निधी हा मराठी भाषा विभागाकडनं मी मंत्री म्हणून देण्याचा निश्चित केला आहे। आज जर आपण रत्नागिरीची आरोग्य सेवा बघितली तर सिव्हिल हॉस्पिटल बरोबरच आपल्याकडे मेडिकल कॉलेज देखील सुरू झालेलं आहे।
आपल्याकडे आयुष कॉलेज देखील हॉस्पिटल देखील सुरू होत आहे आणि आपल्याकडे BSc नर्सिंगचा कोर्स देखील सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आज आपण पोलीस दलाच्या मैदानामध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. आपण जर समोर बघितलं तर 150 कोटी रुपये खर्च करून या महाराष्ट्रातली सगळ्यात दिमागदार SP ऑफिसची इमारत आणि पोलिसांना घरं ही आपण 150 कोटी रुपयातनं तयार करून देतोय. याचा उद्घाटन सोहळा देखील येत्या 6 महिन्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहोत. माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे आपल्या जिल्ह्यातली युवा पिढीला ब्राऊन शुगर, हेरोईन, MD यापासून बाजूला करण्यासाठी आमच्या पोलीस विभागानं आणि प्रशासनानं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई केली आणि 50 आरोपींपैकी 24 आरोपींना ही अटक करण्यात आलेली आहे. आणि याच्या पुढे जाऊन या ब्राऊन शुगर, हेरोईन, MD यासारख्या अंमली पदार्थाचा सेवन करायला लावणाऱ्या 12 गुन्हेगारांना आपण या जिल्ह्यातून तडीपार देखील केलेला आहे. अजून 12 लोकांना तडीपार करणं शिल्लक आहे, परंतु त्यांना देखील ही कारवाई लवकरात लवकर करून या जिल्ह्याच्या बाहेर पाठवून अंमली पदार्थ मुक्त रत्नागिरी जिल्हा व्हावा यासाठी प्रशासनासोबत पालकमंत्री म्हणून मी नक्कीच आहे. आज रत्नागिरी जिल्ह्याला पोलीस विभागाला अनेक सुविधांची आवश्यकता होती. आज आपल्याच मैदानामध्ये उभी राहिलेली पोलिसांसाठीची टीम असेल, पोलिसांसाठीच्या गाड्या असतील, ही सगळी यंत्रसामुग्री नियोजन मंडळामधून देण्यासाठी आम्ही सतर्क होतो आणि त्याच्यामुळे देखील पोलीस डिपार्टमेंटचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये आम्ही सगळे मिळून यशस्वी झालेलो आहोत. भविष्यामध्ये शेतकरी जो आपला बांधव आहे तो संकटात येऊ नये यासाठी अवकाळी पाऊस असेल किंवा कडाक्याच्या थंडीमुळे नुकसान झालेला आंबा काजू बागायतदारांचा नुकसान भरपाईचा हप्ता असेल, हा 98 कोटी 24 लाख रुपयांचा हप्ता आज 56,628 शेतकऱ्यांना आपण थेट देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं रत्नागिरी प्रशासन हे अतिशय सकारात्मक दृष्ट्या रत्नागिरीकरांना न्याय देण्याची भूमिका ही अतिशय महत्वाची आपण घेतोय. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अजून एक महत्वाची बाब की पावसामुळं होणाऱ्या आंब्याचं नुकसान असेल, काजूचं नुकसान असेल, शेतीचं नुकसान असेल, ही काही यंत्रणा गाव स्तरावर नसल्यामुळं माझ्या शेतकरी बंधू भगिनींना याचा न्याय मिळत नव्हता. परंतु या वर्षीपासून पर्जन्यमापन यंत्र हे प्रत्येक गावामध्ये निर्माण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आंबा, काजू, फणस, कोकम ही आपली जी काही शेतीवर आधारित असलेली उत्पादनं आहेत याच्यावर देखील अन्याय होणार नाही, ही भूमिका महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आमच्या जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे. मत्स्य व्यवसाय असेल, पर्यटन असेल, कृषी क्षेत्रातला विकासाचा भाग असेल, या सगळ्यासाठी अतिशय सकारात्मक महाराष्ट्र शासन रत्नागिरी जिल्ह्याकडे लक्ष देऊन आहे. गरीब लोकांना घरं मिळाली पाहिजेत यासाठी पंतप्रधान आवास योजनेत 6,136 घरकुलं देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. मोदी आवास योजनेमधनं 5,418 घरकुलं ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेली आहेत. हा विकासाचा वेग वाढवत असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुलामुलींसाठी अद्यावत असं 30 कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकुल हे रत्नागिरीच्या MIDC मध्ये मूर्त स्वरूप घेत आहे. येत्या 3 महिन्यामध्ये हे क्रीडा संकुल देखील आपण लोकार्पण करणार आहोत. आणि जी आपल्या सगळ्यांची मनापासूनची इच्छा होती की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातला शेतकरी हा विमानानं मुंबईला किंवा पुण्याला गेला पाहिजे, ते देखील स्वप्न आपलं पुढच्या 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. सगळ्या कारवाया या सगळ्या NOC या रत्नागिरी विमानतळाच्या तयार झालेल्या आहेत. फक्त काही कामं शिल्लक असल्यामुळं 2 ते 3 या रत्नागिरी विमानतळाला पूर्ण व्हायला लागतील. ते देखील विमानतळ आपण लवकरात लवकर पूर्ण करू. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या रत्नागिरी जिल्ह्यातल्या समस्त नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि रत्नागिरीचं नाव हे जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी असेल आणि माझ्या प्रशासनातले सगळेच सहकारी असतील, हे जीव ओतून काम करतील, हा शब्द स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.